आजची जर तुम्ही पिढी बघितली तर अगदी सहजपणे जाऊ शकते आणि ₹1000 म्हणा, ₹2000 म्हणा, खर्च करू शकते. जर तुम्ही त्यांना म्हटलं की आर यू हॅपी, तर त्यांना प्रश्न पडतो. हा जो हॅपी इंडेक्स आहे ना, हा एक इम्पॉर्टंट भाग आहे ह्याचा. आणि इफ यू आस्क जेन झी, तर ते म्हणतील तुम्ही आम्हाला सगळंच घाण करून दिलंय. सुख, समाधान, मनःशांती आणि आनंद ह्या तुमच्या दृष्टीने या संकल्पना कशा आहेत? कोविडने शिकवलं जगालाच शिकवलं की मानसिक स्थिती किती महत्वाची त्यावेळेस मन म्हणजे एक अशी गोष्ट आहे की ते तुमच्या सगळ्या अवयवांवर शरीरावर ताबा करून इतके सिम्पटम्स देईल की ते तुम्हाला पण खरंच इतके बदलेल असं तुम्हाला वाटतं? सोशल मीडिया किंवा इतरत्र नाही, पण फक्त जास्त बोलायला लागलेत असं तुम्हाला वाटतं? बराच बदल आलाय आपल्या आयुष्यात. तर ते म्हणतायत की मला असं वाटतंय, तर त्याच्यात तुम्ही लक्ष द्या. त्यांना हे नका सांगू की ते चुकीचं आहे, त्यांचं काहीतरी विचित्रच वागायला लागलंय. असा जसाचा तुमचा किंवा फेव्हरेट पॉइंट असा जर काढायचा झाला, तर तो नेमका काय असू शकेल तुमचा? तुम्ही कांदा भरता वापरता, ही ॲक्टिव्हिटी करायला नाही पाहिजे. त्या चुकीच्या सवयी त्या म्हणजे त्यावेळेस ते आपले ब्रेनचे न्यूरॉन्स आहेत, ते इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढते आणि त्यामुळे आपल्याला फिट येते. मनाची ये गुंती गुंफियेला शेला बाप रखमा देवीवरू विठ्ठले अर्पिला असं ज्या वेळेला म्हणतात माऊली, त्यावेळेला मनाचा गुंता हा कसा अलवारपणे सोडवताना त्याच्या सत्यापर्यंत पोहोचताना त्या मुळाशी पोहोचताना ज्या पद्धतीचा शेला त्यांना अपेक्षित आहे तो सत्याचा आहे. तर मनाचा हा गुंता नेमका सोडवायचा कसा, आत्ताचे असणारे प्रश्न हे काय पद्धतीने त्यातली व्यामिश्रता, त्यातली असणारी एक सघनता आणि ते सोडवताना त्यामधला असणारा तटस्थपणा हा तितकाच आपल्याला महत्वाचा वाटतो. स्वतःच्या प्रॉब्लेमकडे खरंच तटस्थपणे पाहता येतं का? आणि मन नेमकं दुखतं कधी कधी? या सगळ्या गोष्टीवर आपण बोलूया. माझ्यासोबत आघाडीच्या मानसोपचार तज्ञ आहेत डॉक्टर नीना सावंत. गेली 32 वर्ष त्या या क्षेत्रात त्यांनी खऱ्या अर्थानं सेवाभावी वृत्तीने काम केलेलं आहे. मग केईएम हॉस्पिटलशी संलग्न असणं, नायर हॉस्पिटलशी संलग्न असणं, तिथे अकॅडमिक कन्सल्टंट आणि त्यांचं असणारं एक मेंटॉर म्हणून असणारं योगदान हे फार महत्वाचं आहे. सक्षम नावाचं त्यांचं ॲप आहे जे वेगळ्या पद्धतीने काम करतं. या सगळ्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत. डॉक्टर नीना सावंत, तुमचं खूप 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 स्वागत आहे मध्ये. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या क्षेत्रात योगदान दिलंय, मला असं वाटतं की आजचा हॅपी इंडेक्स किंवा असणारी शहरी मानसिकता आणि त्याचे असणारे प्रश्न हे खऱ्या अर्थाने खूप बदललेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा वेध घेताना तुम्हाला नेमकं आता काय वाटतं की ग्रामीण मानसिकता आणि शहरी मानसिकता यात खऱ्या अर्थानं मानसिक असणारे जे रुग्ण किंवा त्यांचे असणारे प्रश्न हे बदलले आहेत का? सर्वप्रथम नमस्कार. अ, मला वाटतं मानसिकतेत काही बदल झालेला नाहीये. जे प्रॉब्लेम्स आहेत ते होते. आता फक्त दृष्टिकोन बदललाय. ओके. अ, काही गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या हव्या-हव्याशा आहेतच, पण ते दैनंदिन जीवनातला एक भाग झालाय. म्हणून त्याच्याकडे बघताना लोकांचा दृष्टिकोन बदललाय. समाधानता जी असायला पाहिजे, सॅटिस्फॅक्शन, तर ती कुठेतरी बदलत चालली आहे. म्हणून काही गोष्टी सहजपणे आहेत, तो माझ्या आयुष्याचा हिस्साच आहे, भागच आहे. आणि जी गोष्ट मला पूर्वी आनंद देत होती, आता ती एवढी आनंदी नाही आहे. उदाहरणार्थ आपल्याला म्हणजे आपण पूर्वी कसं काही वेळेस आपल्याला बाहेर जाऊन जेवणे हे कधीतरी महिन्यातून एकदा व्हायचं किंवा पिक्चरला आपले आई-वडील घेऊन जायचे. ते आता सहजपणे रोजच मी ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स तर आहेत, पण थिएटर्समध्ये सुद्धा आजची जर तुम्ही पिढी बघितली, तर अगदी सहजपणे जाऊ शकते आणि ₹1000 म्हणा, ₹2000 म्हणा, खरंय. खर्च करू शकते. जर तुम्ही त्यांना म्हटलं, की "आर यू हॅपी?"
तर त्यांना प्रश्न पडतो. बिकॉज दिस इज नॉट व्हॉट आय मीन ॲज बीइंग हॅपी. म्हणजे हे माझ्या जीवनाचा हिस्साच आहे. सो फॉर देम इट इज लाईक ह्याच्यामध्ये काही नाविन्य नाही आहे. आणि मला स्वतःला म्हणजे काहीतरी करायचंय का मला हे हवंय वगैरे, दे दे हॅव क्लॅरिटी इन व्हॉट दे वॉन्ट. पण ती लिमिट कुठे आहे? का आपण लिमिटच्या बाहेर जातोय का? हे जेन झीच्या पिढीला कळत नाहीये. आणि तुम्ही जर त्यांच्या पालकांशी बोलला तर ते म्हणतील, ही पिढी खूप सेल्फ सेंटर्ड आहे. स्वतःबद्दलच विचार करते. अवतीभोवती कोणाबद्दल त्यांना काही वाटतच नाही. पण ॲक्चुअली बघितलं तर जेन झीमध्ये खूप क्लॅरिटी आहे विचारांची. दे आर व्हेरी, व्हेरी क्लिअर. आणि दे ब्लेम जेन एक्स म्हणजे आमचं जनरेशन, की तुम्ही एन्व्हायर्नमेंट फारच घाण करून ठेवलंय. क्लायमेट चेंज तुमच्यामुळे होतोय. अँड फॉर देम दोज थिंग्ज आर प्रायोरिटी. म्हणजे त्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहे, ज्या प्रॉबेबली मी कधी विचार केला नसेल, की आपण वातावरण एवढं आपलं बदललंय का दूषित झालंय, प्रदूषित झालंय, तर पुढच्या जनरेशनला कसं सुपूर्द करणार. त्यात बरोबर. आणि हा जो हॅपी इंडेक्स आहे ना, हा एक इम्पॉर्टंट भाग आहे ह्याचा. आणि इफ यू आस्क जेन झी, तर ते म्हणतील तुम्ही आम्हाला सगळंच घाण करून दिलंय. आम्हाला अ, कशामध्ये आम्ही आनंद मानू? म्हणजे करिअर म्हणा, हे म्हणा, अकॅडमिक्स म्हणा, बाकीच्या ज्या सवलती आहेत, ते आहेतच. पण जर तुम्ही मला समाधान आहे का? असं विचाराल, तर बरीच मुलं जी आमच्याकडे येतात, जी 21, 25, 26 ह्या वयोगटातली आहेत. They are not able to tell you exactly what they're looking for in happiness. It is normally आपण तो पर्सनल पर्स्पेक्टिव्हच म्हणतो. पण खुश राहणं, आनंदी राहणं, का आपण म्हणतो फाइंड मोमेंट्स, म्हणजे अशा छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आनंद देतात. म्हणजे ते असं असू दे, एक सुंदरसं फूल मी बघितलं आणि माझं मन प्रफुल्लित झालं. असे क्षण आजकाल कोण शोधत नाहीयेत. ना कोणाला वेळ आहे ह्या सगळ्यांकडे बघण्याचा. आणि मग आपण म्हणू की आपल्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स फार खाली आहे. आणि भूतानसारखी एक देश जो आहे तो फार वर आहे. तर कुठेतरी ते जे आहे त्यांच्याकडे ना, त्याच्यात ते ते खूप समाधान समाधानी. आहे. पण हा सुबत्तेमुळे आलेला प्रश्न आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे थोडी समृद्धी आहे. कारण तुम्ही ज्यावेळेला मगाशी म्हणालात, तहानलेलं असणं म्हणजे हं. डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आहे. पहिला ग्लास पिताना आपल्याला जितकं तहान क्षमते असं वाटतं, ते चौथ्या ग्लासाला वाटत नाही. त्यामुळे तो सुबत्तेचा प्रश्न असं वाटतं? आता बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आय मीन कुड बी रिस्पॉन्सिबल. टिपिकली मिलेनियल्स आणि जेन एक्स होतं ना, ती पिढी फार असं करिअर ओरिएंटेड, खूप मेहनत करायचीच आहे. कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाही आणि त्यांनी खूप मेहनत केली आहे. आणि अजूनपर्यंत ते सांगतच असतात आपल्या. मीन दॅट इज हाऊ वन जनरेशन गिव्स टू दी नेक्स्ट. आणि माझे आई वडील म्हणा का मी माझ्या मुलांना सुद्धा हेच सांगणार, की बाबा आम्ही मेहनत केली आणि आज ह्या स्तरावर पोहोचलोय, तुम्हीही ते करायला पाहिजे. आता त्यांना तेवढी मेहनत करायची गरज वाटत नाही, कारण आपण सुविधा तर दिल्याच आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे, की आम्ही कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं आणि का करायचं? म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी करता, तुम्ही पैसा सेव्हिंग करता, तुम्ही स्वतःवर कधीच खर्च केला नाही. पण आजची पिढी जर तुम्ही बघितली, दे आर हॅपी विथ व्हॉट दे अर्न. आणि ते पैसे खर्चही करतात, म्हणजे विचार करत नाही. मग हे पालक म्हणतात, "अरे, हे स्वतः पलीकडे कोणाचाच विचार करत नाही." बट दे बिलीव्ह इन एन्जॉयिंग. त्यांना वाटत असेल तो त्यांचा हॅपीनेस इंडेक्स असू शकतो. पण जे हे आहे ना, की सेव्हिंग करा का कोणासाठी तर ठेवूया, ही मानसिकता आपल्याला पण आपल्या आई-वडिलांकडूनच मिळाली आणि आपण त्याचं अनुकरण करतो आणि वातावरण आपलं तसं होतं, की आपल्याला वाटतं, की नाही आपल्याला तसंच राहायला पाहिजे. आता सगळं बदललंय आणि बदलल्यामुळे आपली वैचारिक बैठक नाही बदलली आहे. म्हणजे
माझी मुलं जर आज मला हे म्हणतात, की मी आज इकडे जाणार, उद्या तिकडे जाणार, आपण पहिला विचार करतो ना, एवढं तू करतोयस, पण ह्याला पण खर्च लागतो एवढा. आपल्याला जर नोकरी नसेल, आपण काही करत नसू, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही करता? का तुम्ही विचार का करत नाही, की हे कोणामुळे होतंय? पण त्यांचं म्हणणं आहे, "नो, आय एम." इफ यू लुक ॲट द यंगर जनरेशन, सगळे स्टॉक ट्रेडिंग करतात. माझे मेडिकलचे पण विद्यार्थी स्टॉक ट्रेडिंग करतात. ज्या गोष्टीची मला वाटतं आपल्याला भनकही नव्हती आणि कधी आपल्याला समजही नव्हती. म्हणून माझ्या पिढीने कधी त्याच्यामध्ये पडले. आपण अगदी सुरक्षित मार्ग म्हणजे एफ-डी, फिक्स्ड डिपॉझिटवर पैसा ठेवून आपण जे काही रिटर्न्स येतील त्याच्यावर करायचं. हल्लीची पिढी खूप जास्त, त्यांना ऑब्व्हियसली डिजिटलायझेशन झाल्यामुळे, टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं आहे. बट दे आर इन द फॉरफ्रंट इन डूइंग व्हॉट दे वॉन्ट. आणि हा मी म्हणेन हा एक मानसिकतेचा, का लुकिंग ॲट अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, ह्याचा हा एक मोठा बदल आहे. निश्चित. सुख, समाधान, मनःशांती आणि आनंद ह्या तुमच्या दृष्टीने या संकल्पना कशा आहेत? बापरे! सुख म्हणजे आता माझी परिभाषा काय असू शकते? म्हणजे जिथे काही दुःख नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ, की माझी दिनचर्या नॉर्मल ज्याला आपण म्हणतो, की काही त्रास न होता माझा दिवस पुढे जातो, सुखाचा गेला. दुःख म्हणजे मला काही दुखणं असेल, उदाहरणार्थ आपल्याला दैनंदिन असतं, डोकेदुखी म्हणा, अ, पाठदुखी म्हणा, पायांचा त्रास असतो. तर दुखणं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतंच, असं नाहीये की नसतं. आणि त्यामुळे होणारा त्रास मला, की मला प्रवासात त्रास होतो, पण तरीही मी जाते, कारण ते माझं कर्तव्य आहे. मला नोकरीवर गेल्याशिवाय पर्याय नाहीये. मला ते करावंच लागणार, मला जरी डोकं दुखत असेल किंवा माझी पाठ दुखत असेल. तर हे सहन करून मी जाते, त्यावेळेस आपण म्हणतो, की ते दुःख सहन करतायत. दुःख आहे कारण माझा दिवस अगदी फ्री नाहीये. त्यामध्ये 25% म्हणा का 30% म्हणा, कुठलं तरी काहीतरी एक घटक आहे जे नॉर्मल नाहीये. समाधान आणि आनंद. समाधान म्हणजे मी जे काय करतीये, म्हणजे शेवटी मला काय हवंय, की 2 घास व्यवस्थित जेवायला मिळो. एक रात्रीची झोप व्यवस्थित असो. कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसो, कर्ज नसो डोक्यावर. असेल तरी मी ते पार पाडू शकते. हा आत्मविश्वास माझ्यामध्ये पाहिजे. आणि जर मी ते करू शकते आणि निभवू शकते, तर मी समाधानकारी आहे. आनंदी म्हणजे मला प्रत्येक क्षणात मी काहीतरी नवीन बघते आणि त्या क्षणाला तेवढं मूल्यवान ठरवते आणि त्याच्यामध्ये आनंद शोधते. आपल्याला आनंदी राहायला शिकवावं लागतंय. म्हणजे लोकांना आपण सांगतोय, की बी हॅपी, लर्न टू बी हॅपी. म्हणून आम्ही त्यांना उदाहरण देतो, की तुम्ही काही क्षण असे आनंदाचे, महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणा, काय एनी स्टँड अप कॉमेडी समवेअर, की कुठेतरी एखादा क्षण तुम्हाला आठवणीत येवो आणि तो तुम्हाला प्रफुल्लित करो. असं असं आपण सांगतो, की शोधा. तुमच्या रोजच्या जीवनात तुम्हाला काय आनंद देईल, हा क्षण शोधा. म्हणजे आपण नॉर्मली आनंद एनिवे इज अन इमोशन. सो देअर आर शेड्स ऑफ इट, रेंज आहे. खूप उत्स्फूर्त असेल तर आपण खूपच अतिखुश, म्हणजे मी रेस जिंकली, का मी पहिला आलो, का मला पारितोषिक मिळालं. तर त्यावेळेस जो उत्स्फूर्त आनंद मिळतो त्याला आपण युफोरिया वगैरे का जॉय असं म्हणतो. आणि नॉर्मल हॅपीनेस म्हणजे मी खुश आहे बाबा, मला काही असं वाईट वाटत नाही आणि समाधानकारी आहे. हे इज अ नॉर्मल पार्ट ऑफ युअर लाईफ आणि ते नॉर्मली आपण ॲक्चुअली असतं. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला जे दुखतं त्याच्यावरच आपण लक्ष देतो आणि मग आपल्याला वाटतं, की बाबा माझं आयुष्य किती बेकार चाललंय. निश्चित या सगळ्यामध्ये तुम्ही केईएम आणि नायर म्हणजे तशा अर्थानं म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलशी कनेक्टेड राहिला. निम्नस्तरीय वर्ग हा जास्त अप्रोच करतो का मानसोपचारासाठी? आणि आजही एक टॅबू आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो, की आपण
डॉक्टरकडे जाणं जितक्या सहजतेने जातो, तिकडं मानसोपचाराकडे जाणं अजूनही थोडासा एक त्याच्यामध्ये मनात असणं किंवा सोशल प्रेशर असणं, ह्या सगळ्या तो त्या जगण्याच्या पलीकडे जाऊन आपले असणारे प्रश्न डॉक्टरला सांगता येतात का त्या वर्गाला? आणि त्याचं निराकरण करण्यासाठी येणारा वर्ग हा मोठा आहे. तर बेसिकली सगळ्या म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये लोअर स्टेटास येते. अ, बाकी प्रायव्हेटमध्ये तर सगळ्या क्लासचे जातातच. पण जसं तुम्ही म्हटलं मनात अजूनही संकोच आहेच. म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे बघा किंवा सायकायट्री, मनोविकार शास्त्र या शास्त्राकडेच बघण्याचा दृष्टिकोन माझ्या कलीग्समध्ये सुद्धा तसाच संकुचित आहे. कुठेतरी सायकायट्री म्हटलं, की वेडसरपणा हे इक्वेशन आहे तशी. इक्वेशन आहे. म्हणजे हे पूर्वीपासूनच चाललेलं आहे, की "अरे, तू काय वेडा झालायस का?" म्हणजे कोणी सांगितलं, की मला सायकायट्रिस्टकडे जायचंय म्हणजे उदाहरणार्थ आमची मेडिकल स्टुडंट्स म्हणा किंवा इतर कॉलेजेसची मुलं जसं मी म्हटलं आजची पिढी अ, बरंच काही वाचते आणि माहिती घेते आणि अप्रोच करते. तर हल्लीची पिढी फार काउन्सिलर पिढी आहे. त्यांना काउन्सिलिंग खूप आवडतं आणि म्हणून ते प्रत्येक जण कॉन्टॅक्ट करतं. तर त्यांचे आई-वडील का पालक म्हणतात, की "अरे बाबा, तू वेडा आहेस का? कशाला जायचंय? आणि काही झालेलं नाहीये. हे नॉर्मल आहे." तर मी सांगेन, की समाजात अजूनही हा संकोच असल्यामुळे बऱ्याच गैरसमजुती अजूनही प्रचलित आहे आणि त्यामुळे काय झालंय, की आपल्या देशात म्हणजे 140 कोटी झालंच आहे मला वाटतं आपलं पॉप्युलेशन. तर जवळ-जवळ 10% म्हणजे 14 कोटी लोकं ॲक्चुअली ग्रस्त आहेत मानसिक आजाराने. हे सर्वेक्षण आहे आपलं एक 10 वर्ष आधीचं 2015चं. आत्ता नवीन केलं तर आपल्याला ती संख्या वाढलेली दिसेल. आणि 2019 मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं, व्यसनाधीन किती आहेत? तर त्यामध्ये आपल्याला आढळलंय की जवळ-जवळ 16 कोटी आपली जनसंख्या हे व्यसनाकडे वळलेली आहेत आणि हे 16 कोटी फक्त दारूचं व्यसन आहे आणि इतर व्यसन जे म्हणतो आपण हेरोईन म्हणा का भांग, चरस, गांजा म्हणा, ह्याचा समावेश अजून एक 3-3.5 कोटी ईच असं आहे. तर बघितलं गेलं की तर इतके सगळे प्रॉब्लेम्स आहे, पण एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये किती लोक येतात मानसशास्त्र तज्ञाकडे? तर आपल्या देशाचा ट्रीटमेंट गॅप म्हणजे किती पोहोचतात इस्पितळात त्या रुग्णालयात, तर ते फक्त 15 ते 20% आहे. 75% तसेच आहेत, ते सहन करतायत किंवा त्यांना माहीत नाही, की हा मानसिक आजार आहे आणि ह्याच्यावर उपचार आहे, अवेलेबल आहे. आता उपचार पद्धती इतक्या वेगाने बदलल्या आहेत. म्हणजे मी ज्यावेळेस शिक्षण घेतलं, त्यावेळेस आमच्याकडे मोजक्या 5 ते 7 औषधं होती. आता ते 100च्या वर गेलेले आहेत. म्हणजे इतक्या वेगाने संशोधन वाढलंय, एवढे वेगवेगळ्या आजारांवर म्हणजे नियोजन पण चांगलं झालंय. जेनेटिक टेस्टिंग हल्ली आलेलं आहे. त्यामुळे लवकर आजारांबद्दल माहिती मिळते आणि वी कॅन डू अन इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंट अल्सो. म्हणजे ह्याला काय सूट होईल का ह्याला ह्याचं जेनेटिक मेकअप असं असल्यामुळे मे बी हे औषध ह्याला जास्त उपयोगी पडेल. तर आपण आज ह्या युगात आहोत, की जिथे आपल्याला बरंच काही उपलब्ध आहे आणि तरीही माणसं पुढे येत नाही. आणि किती साध्या गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती 5-6 महिने मला दुखतंय म्हणून आयुष्य काढतेय. दुखणं इज अन इक्विव्हॅलंट ऑफ डिप्रेशन. म्हणजे रोजचं सहन करणं, मला ताकद नाहीये, कमजोरी वाटणं, अ, अजिबात कुठल्याही गोष्टीत उल्हास नसणं, का आनंद नसणं, का नॉट नेसेसरी की रोज रडायला पाहिजे, चिड पाहिजे, का कोणीतरी सांगायला पाहिजे की मला आत्महत्या करायची आहे. कधी-कधी माइल्डर फॉर्म्समध्ये लक्षणं जी असतात ती लक्षातच येत नाही. रोज घरात वाद होणे, का एखादी व्यक्ती सारखीच नाराज असते, खूपच आरडाओरडा करते. पण घरचे म्हणतात, "ठीक आहे, स्वभाव आहे, बदलेल, काही हरकत नाही, टेन्शन देऊ नका." इतरांना सांगतात, पण त्या व्यक्तीला तुम्ही घेऊन येता का?
तुम्ही जाणून घेता का ही व्यक्ती अशी का वागतेय का बदलली आहे? तर हे अजूनपर्यंत ना जनजागरूकता झाली नाही. म्हणजे आम्ही म्हणत नाही गेले 20 वर्षात ना खूप खूप प्रमाणे जनजागरूकता करतोय. म्हणजे मीडियाची मदत घेतोय. आर्टिकल्स आता तुम्ही बघितलं तर पेपरात कुठलातरी मानसिक आजारावर का कुठलातरी एक तज्ञ लिहितोच आहे. पण तरीही लोक अजून येत नाही. तर मे बी आपण पोहचत नाही आणि आपण आता डिजिटल टेक्नॉलॉजीची आपण त्याचा वापर करायला पाहिजे. आणि कोविड नंतर आम्ही बघितलं, की बरेच काही नवीन आलं. म्हणजे कोविडने शिकवलं, पूर्ण जगालाच शिकवलं, की मानसिकतेकडे लक्ष द्या आणि किती महत्त्वाची आहे ती त्यावेळेस ठरली. पण ती नुसतं आपल्याला वी डोंट हॅव टू वेट फॉर अ पॅन्डेमिक टू टेल अस. आपल्या आयुष्यात रोज हे होतच आहे. तर प्रत्येकाने त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. तर आमची अशी मागणी आहे, की प्रत्येक घरात ना एक मेंटल हेल्थ वॉरियर पाहिजे. अ, ज्याला जाणीव आहे, की मानसिक आजार म्हणजे काय आणि गैरसमजुती म्हणजे बाबा ह्या कुठल्या तर ग्रहाचा कोप आहे, का देवीचा कोप आहे, का माझं ॲस्ट्रॉलॉजी म्हणा किंवा बुवा कुठल्यातरी बुवाकडे जाऊया, कोणी जादूटोणा केला. हे जे सगळं अजूनही प्रचलित आहे ना, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि ते तेव्हाच होणार ज्यावेळेस आपण जनजागरूकता करणार आणि लोकांपर्यंत ही माहिती तो पोहोचवणार. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बरोबर, असणं आणि त्याच्याकडे निकोप दृष्टीने पाहणं हे देखील गरजेचं आहे. बरोबर. तुमचं ॲप याच्यामध्ये कशा अर्थानं कॉन्ट्रिब्यूट करतंय आणि त्या सगळ्या गोष्टीकडे काय एक नवं पाऊल म्हणून आपल्याला याकडे बघता येईल, जे आत्ता तुम्ही म्हणत होतात त्यातलं डिजिटायझेशन आणि त्या सगळ्या गोष्टीकडे काय पद्धतीचं युनिक हे आहे? तर जसं मी सांगितलं तुम्हाला, की ज्यावेळेपासून मी शिक्षण घेतलं आणि बी-एम-सी सारख्या हॉस्पिटल्समध्ये माझी प्रॅक्टिस असल्यामुळे, तिकडे सगळेजण पहिले जायचे ते कुठल्यातरी फकीराकडे, बाबाकडे आणि आम्हाला बरेच रेफरल्स यायचे रे रोडच्या दर्ग्यातून, की "बाबा तुम्हाला मानसिक आजार आहे काय? हे कुठल्या दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये." त्यावेळेस मला असं नेहमी वाटायचं, की ह्यांना कसं आपण जागरूक करायचं आणि कसं त्यांना स्वतःच्या मानसिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायला पाहिजे. तेव्हापासून वाटायचं आणि मग 1-2 वर्षापूर्वी मी म्हटलं ठीक आहे आपण एक ॲपचं निर्माण तरी करून बघूया. कारण डिजिटलायझेशन आलं होतं आणि एक मला संधी मिळाली, की आपण त्याचा उपयोग करून लोकांपुढे ते ठेवूया, प्रयत्न करूया. त्याला किती प्रतिसाद मिळेल मलाही माहीत नव्हतं. ॲपला किती खर्च येईल तेही माहीत नव्हतं. आत्ता तर काय एआय तुम्हाला 5 मिनिटात ॲप बनवून देईन, पण त्यावेळेस मी माझी मैत्रीण एक कंपनीत आहे आणि ती असं करायची छोटे-मोठे, तर आम्ही बसून डिझाइन केलं. तर त्यामध्ये मला हे टाकायचं होतं, की मी अगदी ग्रामीण विभागापर्यंत पोहोचू शकेन. कारण Android फोन युजर्स आपले सगळेच आहेत. म्हणून मला असं वाटलं, की Android फोनवाले असतील, तर ते ॲप जर डाउनलोड केला त्यांनी आणि त्याचा वापर केला, तर खूपच छान होईल. ऑफ ते मार्केटिंग कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टी मला माहीत नसल्यामुळे मी डायरेक्ट ॲप बनवून टाकला आणि आता ते आम्ही बघतोय, की कसं मार्केटिंगला जायला पाहिजे होतं. तर त्या ॲपमध्ये असं केलं होतं, की एक प्रश्नावली टाकली आहे, ज्यामध्ये आपल्याला एवढं तरी लक्षात येईल, की मला नैराश्य आहे का? उदासीनता आहे का? इट्स अ स्टँडर्डाइज्ड क्वेश्चन. तर आता मला सांगितलं गेलं, की लोकांना ना रोज असा प्रश्न सोडवायला आवडत नाही आणि नुसतं उत्तर देणार नाही. तर तुम्ही ते गेमिफाईड फॉर्मॅटमध्ये करा. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक गेम स्वरूपात आपण ते डिझाइन करू. तर त्या ॲपमध्ये जे हे प्रश्न आहे, प्रश्नावली आहे, ते असे असे आम्ही समजा एक व्यक्ती रोज ते उघडत असेल, तर किमान 550 गेम्स तयार केलेत. हो. म्हणजे तो गेम मी पुन्हा एक 1.5 वर्षानंतरच मला तो येईल. बाकी सगळे असे नवीन गेम्स टाकलेत. तर त्याच्यामध्ये कसं आहे, की तुम्ही जर एका विशिष्ट लेव्हलवर असाल, तर तुम्हाला एक अलर्ट येईल, की तुमचा स्कोर जास्त आहे. ज्याचा अर्थ आहे, की कुठेतरी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मग तिकडे एक सेल्फ हेल्प झोन पण केलाय. त्या सेल्फ हेल्प झोनमध्ये अनेक क्रिया आहेत. असं ब्रीथिंग म्हणा,
काही एक्सरसाइजचे हे म्हणा, योगचे काही इन्फॉर्मेशन दिलेत, पोजेस दिलेत, म्हणजे जे बघून तुम्ही करू शकता. सेल्फ अफर्मेशन्स म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स टू वन सेल्फ, हे फार गरजेचं आहे. एक तिकडे एक जर्नलिंगसाठी तुम्ही आजचा दिवस माझा कसा गेला, ही नोट म्हणून मी लिहू शकते. म्हणजे आज मला खूप छान वाटलं का? कारण हे असं ही आपली एक डायरी टाइप होऊन जाते. तर ह्या दृष्टिकोनातून हा ॲप केला. अजूनपर्यंत आपल्या देशात फ्री मेंटल वेलनेस ॲप नाही आहे. आता गव्हर्नमेंट त्याबद्दल विचार करतीये. सध्या स्टुडंट रिलेटेड सुइसाइड्स खूप वाढल्यामुळे अ, आपल्या देशात आता ॲपवर डिजिटलाइज्ड हेल्प कशी आपण त्यांना उपलब्ध करून देऊ, ह्यासाठी बरंच काही आता चाललेलं आहे. अ, तर माझा विचार होता, की बाबा कोणीतरी हे समजा मी आठवड्यातून 2 दिवस जरी तो ॲप वापरला, तरी मला ॲटलीस्ट लक्षात येईल, की माझी मानसिकता ठीक आहे की नाही. मग आता मानसिकतेची जबाबदारी आपण स्वतःच घ्यायची आहे. म्हणजे कोण मला सांगणार नाही, की तू आज उदास वाटतेय का, तू बरं वाटत नाहीये का तुला? हे कोण विचारायला नसणार. मला स्वतःच स्वतःची खबरदारी ठेवायला पाहिजे. त्यासाठी हे केलं होतं आणि त्याच्यामध्ये हा सेल्फ हेल्प झोन आहे आणि काही टेलिमानसची हेल्पलाईन पण घातलेली आहे. जवळपासचे समजा काही हॉस्पिटल्स आहेत जिथे सायकायट्रिस्ट सर्व्हिसेस अवेलेबल आहे, त्याची माहिती दिलेली आहे. ओके. पण मी आता पण ते तिथपर्यंतच झालं. आता त्याला पुढे नेण्यासाठी मला मे बी गव्हर्नमेंटची मदत लागेल. जे आम्ही अप्रोच केलेले आहेत, की आशा वर्कर आपले घरोघरी जातात ग्रामीण विभागात. तर जरी त्यांनी नुसतं जाऊन सांगितलं आणि लोकांनी ते डाउनलोड केलं, कारण हा ॲप आता iOSवर पण आलाय आणि Androidवर तर होताच आणि इट इज फ्री. विनामूल्य आहे, 3 भाषेत आहे. म्हणजे नुसतं इंग्रजी नाही, आम्ही हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे ते ती भाषा वापरून ते ॲप वापरू शकतात. सोयीस्कर जितकं करता येईल माझ्याकडून मी प्रयत्न केलाय. प्रोएक्टिव्हली त्या सगळ्या स्टेप्स बरोबर, घेतलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये 30 वर्षात तुम्ही हजारो लोकांचं ऐकलं असणार. पण बरोबर. असं एखाद्या कोणाच्या मन ऐकलंय, की ज्याने तुम्हाला मी बदलले किंवा तो दिवस एनलाइटन झाला आणि त्याचा माझ्यावर आत्तापर्यंत ते इम्प्रेशन राहिलंय? असे अनेक आहेत. म्हणजे अनेक येतात. आमचे अनेक रुग्ण जे आहेत, कधी-कधी खूप अशा अवस्थेत येतात, की त्याच्यातून बाहेर पडतील की नाही, हे त्यांना विश्वास नसतो, त्यांच्या घरच्यांना विश्वास नव्हतो. मेजरली आपले स्टुडंट्स म्हणा का जिथे त्यांनी स्वतःला फेलियर मानलेलं हं. आहे आणि आत्महत्येचे सतत विचार करणं, अनेक प्रयत्न करणं आणि अनेक प्रयत्नातून त्यांना बाहेर काढणं आणि आज उभं करणं आणि आमचे अनेक विद्यार्थी खूप त्यांची खूप छान प्रगती झाली आणि अशा स्तरावर पोहोचलेत की ते दुसऱ्यांना आता व्यवस्थित सांगू शकतात. तर असे अनेक उदाहरणं आहेत. जे कुटुंब उद्ध्वस्त होणार होतं ते सांभाळलं गेलं. व्यसनाधीन होऊन सगळं नासधूस झालेले कुटुंब लयाला गेलेलो परत हे केले. सावरलं तर गेलं. असे असे खूप खूप उदाहरणं आहेत आणि हे असल्यामुळेच आम्हीही अजून प्रॅक्टिस करतो कारण कुठेतरी होप आहे की आपण काहीतरी योगदान देऊन हे कुटुंब वाचवू. बाकीच्या मेडिकल डिसिप्लिन्समध्ये कसं आहे ना, की मी जो प्रॉब्लेम आहे त्याचाच उपचार होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी सर्जरीला गेले. मी फक्त सर्जरी करून सर्जनला तुमच्या आयुष्यात काय घडतंय हे माहीत नसतं. ॲब्सोल्युटली. हा फक्त एक मनोविकार तज्ञ जो सगळीच माहिती घेतो. म्हणजे तुमचं कर्ज आहे का? तुमचं कर्ज कमी करायला आम्ही काय मदत करू शकतो का? म्हणजे उदाहरणार्थ कुठे एन-जी-ओजला हेल्प करायला, त्यांना डोनर्स आणून देणं, त्यांना नोकरीला लावणं, हे सगळं आम्हाला करावं लागतं. आणि म्हणूनच खूप बारकाईने बघतो आणि एक जिव्हाळा होतो आमच्या प्रत्येक रुग्णाबरोबर आणि ज्यावेळेस ते अगदी व्यवस्थित होतात, तर त्याच्यापेक्षा जास्त समाधानकारक काही नाही. प्रॉब्लेम आला, की सहसा उंबरठ्याच्या आतलं वाक्य असतं, काळ हे त्याच्यावरचं उत्तर आहे. तर थोडासा वेळ गेला ना, की सगळं नीट होऊन जाईल. तुम्हाला वाटतं असं खरंच असतं आणि काळ हा सगळ्यावरचं उत्तर असतं त्या ह्याच्यात? काही गोष्टींसाठी निश्चितच, पण सगळ्या गोष्टींसाठी नाही. म्हणजे घरात
काही असा मृत्यू झाला, कोणाचं विरह काही असेल. नुकसान, हो, तर आपण म्हणू की ठीक आहे, एक 3 महिन्यात परिस्थिती सुधरेल आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल. ते एक नॉर्मल ग्रीफ हा पिरियड सगळ्यांना असतोच. पण त्या पलीकडे ज्यावेळेस आपल्या मनावर किंवा शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो, तर ते सहन करत बसायचं नाहीये. मग काळ उत्तर नाहीये. आपल्याला त्याच्यासाठी उत्तर शोधावं लागतं आणि ते म्हणजे मानसोपचार तज्ञाकडेच जाणं जास्त उपयोगी पडणार. पण एक एक उदाहरण देते, की असं काय झालं, की लोकांना म्हणजे ते व्यसनाधीन होतात किंवा त्यांना दुसरी काही पोटदुखी इज गॅस्ट्रिक रिएक्टर. म्हणजे कोणालाही स्ट्रेस काही झाला ना, तर काही लोकांची वृत्ती बॉडी अशी असते, टेंडन्सी. की बॉडी टेंडन्सी म्हणा, की त्यांना नेहमी पोटाचा विकार जास्त होतो. मग ते गॅस म्हणा, सतत मळमळणे, उलट्या होणे, कधी जुलाब होणे, कधी कॉन्स्टिपेशन. ही सायकल चालू असते. वारंवार म्हणजे रोजचं दैनंदिन जीवन त्यांचं तसंच गेलेलं असतं. आफ्टर अ मेजर स्ट्रेसफुल इव्हेंट व्हिच कुड बी डेथ, फायनान्शियल लॉस, एनिथिंग. आणि मग ते सगळे जातात गॅस्ट्रिक गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टकडे का गॅस्ट्रिक सर्जनकडे. दे डोंट कम टू द सायकायट्रिस्ट. तर कुठेतरी हे लोकांना कळत नाही, की हा जो त्रास आहे ना, हा मनाशी निगडीत आहे. रिलेटेड. आणि मन म्हणजे एक अशी अशी गोष्ट आहे, की ते तुमच्या सगळ्या अवयवांवर आणि पूर्ण शरीरावर ताबा घेऊन इतके सिम्प्टम्स देईल, की ते तुम्हालाच चकित करून टाकेल. म्हणजे वी डोंट बिलीव्ह द पॉवर ऑफ द माइंड अंटिल यू सी इट. ग्लोबलायझेशन नंतर जग जवळ आलं असं म्हणत आहे. त्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं बिझनेस पर्स्पेक्टिव्हने आहेत. पण आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर खूप कंपार्टमेंट्समध्ये कप्प्या-कप्प्यात आपण जगायला लागलो. म्हणजे आपल्या WhatsAppच्या कप्प्या-कप्प्यांमध्येही आपण वेगवेगळे असतो. अशा वेळेला लोकं खरंच एकटे पडलेत असं तुम्हाला वाटतं, की सोशल मीडिया किंवा इतरत्र पाहिले तर लोकं फक्त जास्त बोलायला लागलेत असं तुम्हाला वाटतं? बराच बदल आलाय आपल्या आयुष्यात आणि कंपार्टमेंट्समध्ये आपण निश्चितच जगतोय. आणि जो म्हणजे आपली कुटुंब पण होतं ना, जे आपलं न्यूक्लिअर फॅमिलीज झालेत आता, एक्सटेंडेड फॅमिलीज आता फारच कमी राहिल्या आहेत. जॉइंट फॅमिलीची पण संकल्पना गेलीच आहे. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये सुद्धा 4 माणसं आहेत, एकाच घरात राहतात, पण आपल्या आपल्या खोलीत असतात. एकत्र बसून काही गोष्टी करणं, क्रिया करणं, जे असे एकत्र बसून जेवणे, का बाहेर जाणे, का पिक्चरला जाणे, हे जे असायचे आपले पास टाईम्स ते आता हल्ली दिसतच नाहीयेत. तर माणसं खूपच एकटी झाली आहेत. त्यांना लक्षात येत नाही, की ते फार लोनली आहेत. कारण त्यांना वाटतं, की मी इतकं इतक्या मोठ्या ग्रुप्समध्ये आहे, इतके मला वाह मिळतात, इतके लाइक्स मिळतात. माझं आयुष्य तर फारच छान चाललंय, सुरळीत चाललंय. पण मी दरवेळेला माझं कोण पोस्ट वाचतेय का नाही, मला उत्तर देतंय का नाही, मी ह्या व्हॅलिडेशनसाठी इतकी आसुसली पण आहे. बरोबर. पण तेवढंच मी माझ्या आईशी जाऊन 4 गोष्टी करू का? भले आई बरोबर भांडणही होऊ दे, पण तो संवाद तर होतोय. ॲक्चुअल संवाद होतोय. इकडे मी संवादच करत नाही. मी आपलं टाइप करते का कुठून कॉपी पेस्ट करते, पाठवते. ते माझंच म्हणून सांगते आणि त्यावर मला लोकांची मते काय आहेत त्याच्यावर मी जास्त माझा वेळ फोकस झालेला आहे. तर ह्याचे इफेक्ट्स दिसतायत आम्हाला. आम्हाला सगळी जी सोशल मीडियावर डिप्रेशन जे झालेलं आहे, जे आत्महत्येची वाढ झालेली आहे. आपला देश सगळ्यात आघाडी. आघाडीवर आहे हां. आपल्या ह्याच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण यूथ सुइसाइड्स आपल्या देशात, जगात सगळ्यात पेक्षा जास्त आहे. तर ही सगळी मग आपल्याला हे सगळे कारणे आपल्याला सोसवावे लागतील. अबे हे सगळे जे घडतंय आपल्यावर आणि आपली पिढी फारच इन्फ्लुअन्स होते. म्हणजे आता काय आहे, आई-वडील आता ते कोणाचा दोष आहे आपण सांगायचं नाही, पण ते लहान 4 महिन्याचा असल्यापासूनच तुम्ही त्याला मोबाईलवर मोबाईल दाखवून जेवायला देणार. पण तुम्ही 2 गोष्टी नाही करून त्याच्याशी बोलायचं नाही. आपण त्याला रेडीमेड सोल्युशन देऊन केलं.
सो दिस इज व्हॉट वी विल सी. आणि हे आता पण 25 पालकांना वर्षात आहे. मुलांपेक्षा जास्त एन्झायटी असं वाटतं तुम्हाला या सगळ्यात आता? नाही, मुलं जास्त त्याच्यावर आहेत म्हणून त्यांना अँक्झायटी आहे, पण पालक पण तेवढेच आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही मुलाला विचारलं ना, तर ते ताबडतोब म्हणतात, "पण आई आणि बाबा पण तेवढाच वेळ मोबाईलवर असतात. ते आमच्याशी गप्पा मारत नाही का आम्हाला काही विचारायचं तर नुसतं शाळेत काय झालं, कॉलेजमध्ये काय केलं, कुठे गेला होतास?" ह्याच्या पलीकडे नाहीये. म्हणजे जे आपण इंटरॅक्शन व्हायला पाहिजे, संवाद जो संवाद जो आहे. पाहिजे, त्याच्यामध्ये सुसंवाद म्हणजे ती फारच लांबची गोष्ट झाली. तर असंच नसल्यामुळे हे वातावरणच असं झालं आणि मला नाही वाटत हे बदलणार आहे. म्हणजे आता तर एआय चॅटबॉट्स आल्यामुळे हं. आता तर तुमच्याकडे कोण व्यक्ती नसेल घरात तरी चालेल. म्हणजे माझीच एक पेशंट एक 15 दिवसापूर्वी आली होती आणि अ, तिचे मिस्टर खूप वैतागले होते. बोथ ऑफ देम आर व्हेरी एज्युकेटेड. ते म्हणाले, की ही ग्रोकला विचारते, की फ्रिजमध्ये भाज्या आता कशा अरेंज करू? ग्रोक इज द एआय चॅटबॉट इलॉन मस्कचा. आणि ग्रोक मग तिला पिक्चर दाखवतं आणि हे दाखवतं. तर त्यांचं म्हणणं आहे, की हे काय प्रश्न आहे का विचारायचं ग्रोकला, की हे कसं करू? तर तिचं म्हणणं आहे, ग्रोकला मी काहीही विचारलं तर मला ताबडतोब उत्तर उत्तर देतं. ह्यांना विचारलं तर हे चिडतात. ह्यांच्याशी काहीही बोलायला गेलं, तर ते नेहमी अंगावर येतात. ते असं तुला कळतच नाही, तुला अक्कल नाही. म्हणजे जे आपलं नॉर्मल घरात संवाद होतात, तशा प्रकारे होतात. ती म्हणते, "आता मला नाही ऐकायचंय. ग्रोक काय मला असं काही बोलत नाही. मला उत्तरही देतं आणि मला छान वाटतं." आणि मला हवं तसे उत्तर द्यायचं. तर पण आता तुम्हाला तुम्ही असा एखादा सॉरी मी इंटरप्ट करतो. तुम्हाला असं एखादा प्रसंग आठवतोय जो तुम्ही पालकांना दिलेला आहे आणि जो तशा अर्थानं कठीण आहे, पण तो आजही रिलेव्हंट आहे सिच्युएशन? तर मी मोबाईल फार उशिरा घेतला. म्हणजे मला वाटतं 2009 का 10 मध्ये मोबाईल विकत घेतला आणि मी सांगायचे की मोबाईल वापरायचा नाही. आपण मोबाईल शिवाय सुद्धा संपर्कात राहू शकतो आणि करू शकतो. मग नाईलाज म्हणून कारण बऱ्याच समितींवर गेल्यामुळे मला ते कनेक्ट करण्यासाठी मला मोबाईल घ्यायला लागला आणि मग त्याच्यानंतर सगळं बदललं. पण हा संदेश मी प्रत्येक पालकांना देत असे. आणि जरी मी मोबाईल घेतला होता ना, तर मी फार त्याच्यावर काही ग्रुप्स म्हणा, का हे म्हणा, हे वापरत नव्हते. आणि मला असं वाटत होतं, की माझी मुलं त्याचं अनुकरण करतील. म्हणजे 10वी पर्यंत त्यांना दिला नव्हता दोघांना मोबाईल आणि तोपर्यंत चालत होतं. म्हणजे एवढं अवघड नव्हतं जसं आपण म्हणतोय, की ना होऊच शकत नाही. पण जसं कोविड आलं आणि सगळंच बदललं आणि शिक्षण पद्धती बदलल्या आणि मग तुम्हाला नाईलाज म्हणून द्यावा लागला. तर मग आता सगळ्या पालकांचं हेच म्हणणं, की आम्ही दिला नसता, हं. पण आता शाळांनी सांगितलं, की सगळं आम्ही WhatsAppवरच पाठवणार, मग द्यावंच लागणार. मग माझा मोबाईल दिला तरी मग हा क्लासला गेला, तर मला कनेक्ट करायचं असेल, तर मी कसं करणार? म्हणून मग 2 सेपरेट मोबाईल आले. तर ज्यावेळेस मी हे सांगायची ना, तर काही पेरेंट्स फॉलो करायचे आणि मला येऊन सांगायचे. तर फार बरं वाटायचं, की बाबा कोणतरी फॉलो करतंय. हल्लीच्या ह्याच्यात आपण काहीही सांगितलं तर ते तात्पुरतं फॉलो होतं. त्याला फार अगदी खोलात जाऊन, की बाबा ह्याचा उपयोग काय आणि ह्यानी काय कॉज होऊ अँड इफेक्ट शकतंय? रिलेशनशिप त्यातली शोधण्याचं एवढं मानसिक. एवढं आज कोण विचार नाही करत. आज मुलांमध्ये दिसणारी सर्वाधिक भावनिक समस्या कोणती आहे असं तुम्हाला वाटतं? हो, ताणतणाव तर आहेच. ते बोलून दाखवत नाही. तर चिंता म्हणा, ताणतणाव म्हणा, आत्महत्याचं प्रकरण खूपच वाढलंय. त्याबरोबर व्यसनाधीन झालेत आणि इतर इतक्या पालकांना तर माहीतच नाही आपलं मूल काय करतंय. आणि चांगल्या शाळेत जातात. सगळीकडे व्यवस्थित असतं. येताना फक्त गार्डनमध्ये अर्धा तास थांबतात आणि मग घरी येतात आणि आई-वडिलांना माहीत नसतं, की तिथेच बसून एक ग्रुप बरोबर स्मोकिंग चालू आहे, हे चालू आहे. हे फार उशिरा कळतं आणि ही आज मी मी म्हणेन प्रत्येक घरात ही परिस्थिती आहे. वेपिंग तर फार सहजासहजी शाळेतली मुलं करतात. कॉलेजची तुम्ही वेगळीच व्यसन करतात. पण शाळेतली मुलं सुद्धा व्यसनाधीन होतात. म्हणजे हे किती आधी चालू झालंय. म्हणजे मी 10 वर्षाचं, 12 वर्षाचं म्हणजे 7वीत 6वी 7वीतली मुलं करायला लागली आहेत.
त्यांचं पूर्ण आयुष्य पुढे आहे. तर कितीतरी प्रकारचे मानसिक विकार मुलांमध्ये दिसून येतात. पूर्वी आम्हाला फक्त हा चंट आहे, हा शिवीगाळ करतो, हा खूप जास्त चंचल आहे, एवढंच असायचं. का अभ्यास करत नाही. ते तर आहेत, पण त्याबरोबर आता इतके सगळे प्रॉब्लेम्स वाढलेत आणि लक्षात येतात. असं नाही की लक्षात येत नाहीयेत. म्हणजे आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर यूथमध्ये आयडेंटिटी इश्यूज किंवा सेक्शुअलिटी आणि जेंडर हे तशा अर्थाने फार प्रमाण आत्ता त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचं आणि त्याच्या अवेअरनेसही तशा अर्थानं वाढलंय. पण हे इश्यू मानसिकतेशी निगडीत आहेत आणि वेगळ्या अर्थानं त्या आयडेंटिटीसाठीचा असणारा स्ट्रगल असेल, सेक्शुअलिटीचा स्ट्रगल असेल किंवा सेक्स चेंज किंवा जेंडर रिलेटेड असेल. तर असे पेशंट्स ज्याला ट्रीट करत असतात ते अत्यंत नाजूक आहे तो विषय. तर तो कशा पद्धतीने तुम्ही हाताळता आणि त्यातलं आव्हान सगळ्यात किती मोठं असतं त्यावेळेला? तर लैंगिक शिक्षण खरं तर प्रत्येक घरात झालंच पाहिजे आणि ते पालकांनी पहिले केलं पाहिजे आणि मग तुमच्या शाळेत झालं पाहिजे. तर आपल्या देशाची अवस्था अशी आहे, की पालकही नाही करत आणि शाळाही नाही करत. शाळा फक्त माहिती देते आपले मासिक पाळीची आणि प्रेग्नन्सी काय असतं आणि फक्त ते अवयव 10वी मध्ये शिकवले जातात. त्याआधी कोणाला काहीही सांगितलं जात नाही. हे असल्यामुळे काय होतं, की आपण आपल्याच मुलांशी चर्चा करू शकत नाही. मग त्यांच्या मनात काय संकल्पना आहे, का त्यांच्या मनातल्या भावना आपल्याला कळत नाही. जेंडर आयडेंटिटी म्हणजे मी पुरुष आहे का मी स्त्री आहे, हे साधारण 3 ते 5 वर्षाचे असतो आपण ना, त्यावेळेस आपल्या मेंदूत फिक्स असते. मग त्यावेळेस मला कळतं, की बाबा मी मुलगा आहे, पण मला फीलिंग्ज आहेत, फीलिंग्ज भावना. येतात का मी खरं तरी एक मुलगीच आहे ट्रॅप्ड इन अ बॉयज बॉडी. बॉडी. हे अगदी लहानपणी सांगू शकतात. ते प्रयत्न करतात, की मी स्कर्ट नाही घालणार, मी हे नाही घालणार. पण आई-वडील ओरडतात, "हे करायलाच पाहिजे, असं ड्रेस व्हायला पाहिजे." पण कुठलेही आई-वडील चर्चा करत नाही का विचारत नाही, की "बाबा तुला असं का वाटतं? तू का डॉल्स बरोबर खेळतोय? का तुझ्या वयाच्या मुलांबरोबर नाही जाऊन खेळत?" किंवा त्याला चिडवलं जातं, बायली म्हणतात. कारण ते थोडेसे हावभाव तसे ठेवतात. करेक्ट. कारण त्यांची फीलिंग तशी आहे. तर ही काही गैर नाहीये. इट इज आता एवढी प्रगती झाली आणि आपल्याला लक्षात येतंय की कुठल्याही भावना असो, पुरुष असो, स्त्री असो, त्यांच्या लैंगिक भावना त्यांना लक्षात येतात आणि सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजे मला आय एम अट्रॅक्टेड टू विथ सेक्स ही भावना पण त्यांना लवकर कळते. त्याबरोबर ते वाचतात. म्हणून त्यांना एसेक्शुअल काय आहे? म्हणजे मला अजिबातच लैंगिक भावना नाहीये. मला काहीच वाटत नाही. का मला पुरुषांप्रती आकर्षण आहे, स्त्रियांप्रती आहे का दोघांप्रती आहे. सो ह्या सगळ्या फीलिंग्ज ते प्रोसेस करतायत स्वतःहून आणि माहिती घेतायत. बट दे आर अवेअर. म्हणजे जर ते म्हणतायत, की मला असं वाटतंय, तर त्यांच्याकडे प्लीज लक्ष द्या. त्यांना हे नका सांगू, की तुझं चुकीचं आहे, काय तू काहीतरी विचित्रच वागायला लागलाय का तुला कुठेतरी आम्ही डॉक्टरकडे जाऊन ते आमच्याकडे जेव्हा घेऊन येतात, ते म्हणतात, "ह्याला तुम्ही बरं करा म्हणजे ह्याला मुलासारखंच करा. ह्याची विचारसरणी बदला, की तो मुलगा आहे आणि तो मुलासारखंच राहायला पाहिजे त्यांनी." तर हे कोणच बदलू शकत नाही. कारण ती नैसर्गिक भावना आहे. आणि ह्याची जागरूकता व्हायची आहे. म्हणजे अ, जग गेलंय पुढे ते त्यांना एक्सेप्ट केलंय. पण आपल्याकडे जरी बिल आलंय ट्रान्सजेंडरचं 2019 मध्ये तरी ते फ्रीडम नाहीये, ते इन्क्लुजन नाहीये. अजून त्यांना एक्सक्लूडच केलं जातं आणि परिवारात सुद्धा मग तू आमच्या बरोबर राहू नकोस. तू जा घर सोडून, तुला कुठे जायचंय आणि मग तू तुझं वेगळं राहा. तर हे असं व्हायलाच नाही पाहिजे ना. हसण्यामागे खरं तर दुःख लपवलं जातं असं एक सरधोपड वाक्य आपण म्हणतो किंवा हसणं दुःख म्हणजे चॅपलिनचंही बायोग्राफी जी आहे बरं. त्याचं भादखेरांची तर त्याच्यामध्ये त्याचं टायटल इथेही आहे. अशा वेळेला हे वाक्य क्लिशे आहे की तुमच्या मते वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा डॉक्टरांच्या भिंगातून पाहिलं तर ते काय वाटतं? तर आपल्याला अ, रोजच्या आपल्या काय म्हणतो समस्यांना तोंड देण्यासाठी ना अनकॉन्शियसली आपल्या माइंडमध्ये एक डिफेन्स
सिस्टम असतं. तर ह्युमर हा एक मच्युअर डिफेन्स मेकॅनिझम असा मानला जातो. म्हणजे जी व्यक्ती अ, हास्याचा उपयोग करते आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात, सो इट इज अ मच्युअर डिफेन्स मेकॅनिझम, ज्याने त्या व्यक्तीला आपल्या ज्या समस्या आहेत तो विसरू शकतो, त्यांना तोंड देऊ शकतो आणि इतरांना हसवू शकतो. तो आपल्या सगळ्यांमध्ये ती थोडीफार असेल, तर आपलं आयुष्य फार व्यवस्थित जाईल असं मी म्हणेन. सो इट इज इम्पॉर्टंट टू हॅव ह्युमर असं आहे. मेंदू आणि मन ह्याचा जर लसावी मसावी किंवा इक्विलिब्रियम पॉइंट असा जर काढायचा झाला तर तो नेमका काय असू शकेल तुमच्या मते? आणि नेमकं शारीरिक दुखणं आणि मनाचं दुखणं याचं बायफर्केशन कशा अर्थानं आपल्याला करता येईल? तर कसं आहे, मेंदू आपल्याला माहिती आहे कारण ते आपल्याला दिसतो. मेंदू आहे. फिजिकली स्ट्रक्चर आहे ऑफ द ब्रेन. त्यात मन कुठे शोधायचं? हे ॲब्स्ट्रॅक्ट झालं. आता मन सगळ्याच मेंदूमध्ये आहे. कारण मेंदूचे अनेक जे आपले हिस्से आहेत ते वेगवेगळं काम करतात. म्हणजे काही मेमरी असेल, इमोशन असेल, काही ऑर्डर देतो आपल्या अवयवांना हे करायला. आपल्याला जागं ठेवतो, झोपी घालतो. हे सगळे जे आहेत हे केमिकल्स आहेत. देअर आर ऑल केमिकल्स, ज्याला आम्ही न्यूरोट्रान्समिटर्स म्हणतो. आणि हे न्यूरोट्रान्समिटर्स आणि आपला मेंदू टुगेदर मेक द मन. म्हणजे त्याला आता मी कुठला बिंदू केंद्र म्हणजे योगमध्ये म्हणा, आपण म्हणतो इकडे आहे आपलं मेंदू, पण आपलं मन. तर असं काही नाही, इट इज एंटायर ब्रेन. आय कॅनॉट डिफरन्शिएट. आणि दुसरा प्रश्न काय होता? ओव्हरऑल कशा पद्धतीने तो आपला शारीरिक शा- आणि हे अ, मनाचं दुखणं? मनाचं दुखणं आणि शरीराचं दुखणं. तर शरीराचं दुखणं, मला मार लागला, मला काय जखम झालीये, आहे दुखणं, बरोबर आहे. पण मला मार नाही लागलाय, तरीही माझं दुखणं आहेच. कारण काही शोधता येत नाही. मी अनेक डॉक्टर केलेत, अनेक तपासणी केल्यात, सगळं नॉर्मल आहे. मग हे दुखणं खरं आहे, शारीरिक आहे का ते मनाचं आहे? तर बऱ्याचदा ते मनाचं निघतं. मग आता मन कसं दुखणं करतं, तर मी जसं म्हटलं, मेंदूतूनच आपल्या सगळ्या नर्व्हस सिस्टम आपली जी आहे, नर्व्हज आहेत, सेन्सरी म्हणा, मोटर म्हणा, जे आपल्या इतर अवयवांना आदेश देतं की असं करा. तर कुठेतरी त्या काय म्हणतात, दे गेट सेन्सिटाइज्ड आणि मग ते दुखणं चालू होतं. जसं मी तुम्हाला मगाशी एक गॅस्ट्रिक रिएक्टर करेक्ट. सांगितलं, तसं कार्डियाक रिएक्टर्स असतात. त्यांना नेहमी छातीत धडधड होते, छाती दुखतेय, पाल्पिटेशन. काहीतरी होणार आहे, श्वास गुदमरल्यासारखा वाटतो. तर असेही आपल्याकडे काही लोक असतात. तर मन कुठल्याही पद्धतीत तुम्हाला ते लक्षणं देऊ शकतं. आणि मनाचं दुखणं नुसतं शारीरिक दुखण्यासारखं नाही, पण मनाचं दुखणं वाईट वाटणं सुद्धा आहे, राग येणं सुद्धा आहे. तर ह्या गोष्टींकडे पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. हे सगळं मनाच्या दुखण्यामध्येच जातं. पण तुम्ही अपस्मारासारख्या एका आजारावरही वेगळ्या अर्थानं काम करता. तिथे इमोशनल केअरला खूप वेगळ्या अर्थानं महत्व आहे. त्याबद्दल तुम्ही सांगावं असं मला तर बेसिकली एपिलेप्सी का फिट येणं हे आपल्या ह्याच्यामध्ये 1% लोकांना असते. आणि त्याच्या त्या आजारासाठी सुद्धा ना बऱ्याच गैरसमजुती होत्या. म्हणजे ते कांदा घालणं, चप्पल घालणं तोंडात, हे हो. ॲक्चुअली कोणी करायला नाही पाहिजे. कारण त्याची काही गरज नाहीये. फिट आहे म्हणजे त्यावेळेस ते आपले ब्रेनचे न्यूरॉन्स आहेत, ते इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढते आणि त्यामुळे आपल्याला फिट येते. ती साधारण 1 मिनिटासाठीच राहते आणि ती निघून जाते. ते बंद पडतं आणि शरीर आपण बॅक टू नॉर्मल येतो. पण गैरसमजुती असल्यामुळे लोक त्याच्याकडे, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन परत वेगळा असतो. किंवा हा परत ह्याला झपाटलेला आहे, का ह्याला काहीतरी भूत बाधा आहे. बाधा आहे, असं काहीतरी समजुती असतात. आणि मग त्याच्यावर उपचार करायच्या ऐवजी त्याला परत वेळ घालून इकडे-तिकडे त्याला घेऊन जातात बाबाकडे वगैरे. आता काही अपस्मार ह्यांचे म्हणजे निदान करताना काही मेंदूमध्ये इजा झाली आहे का? कधी गाठ हं. असते, कधी कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असतं का, जन्मताच
मूल रडलं नसेल, तर त्यावेळेस काही मेंदूमध्ये इजा होऊन जाते कारण रक्त पोचत नाही, ऑक्सिजन पोचत नाही. तर ते डाग जे राहतात ना, त्यामुळे आपल्याला फिट कधीही आयुष्यात येऊ शकते. तर हे सगळी कारणे आपल्याला शोधावी लागतात. त्यांच्याकडे पण लोक अगदी म्हणजे पालक जर आपल्या घरात कोणाला असेल ना, ते खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात. मग आम्हाला त्यावेळेस सांगायला लागतं, की तुम्ही त्याचं आयुष्य अगदी बाद करू नका हो. मग त्याला बाहेरच सोडायचं नाही. का? कारण त्याला फिट येईल. तो खाली पडला, कोण बघणार? त्याला काहीतरी त्याचं नुकसान होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण अगदी आपण त्याला जगायचंच बंद केलं तर कसं चालेल? आत्ताच्या घडीला तुम्ही म्हणताय मोबाईलचा वापर आणि त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मर्यादित स्वरूपात करणं गरजेचं आहे. पण आज बघायला गेलं तर सोशल मीडिया तशा अर्थाने थेरपी आहे का तो ट्रिगर पॉइंट आहे असं तुम्हाला वाटतंय यासाठी? प्रोज आणि कॉन्स सगळ्यांचेच असतात. काही सोशल मीडियाने काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. म्हणजे इट हॅज हेल्प टू कनेक्ट. पण कनेक्ट होताना त्याच्यामध्ये काय घातलं जातं, काय त्यात देअर इज नो काय म्हणतो ॲन अथॉरिटी टू सुपरवाइज दॅट. म्हणून कुठलीही रील कशावर आली आणि हे तुम्ही करा म्हणजे तुम्ही ठीक व्हाल. असं आहे तुमचं मन ठीक करण्यासाठी हजार रील्स आहेत. पण त्या सायंटिफिकली प्रूव्हन नाहीयेत आणि काहीही लोकं सांगतात. तर असं सगळं जर माणसं बघायला लागली, तर मग प्रॉब्लेम्स वाढतीलच निश्चितच. तर कुठेतरी नियंत्रण करणं हे गरजेचं आहे. पण ती कुठली अथॉरिटी करेल ते मलाही माहीत नाही आणि ते शक्य आहे का नाही ते पण एक सांगता येत नाही. या सगळ्यामध्ये आज ओव्हरऑल म्हणजे भारतीय समाजात इमोशनल एक्सप्रेशन आजही तशा अर्थानं कठीण होऊन बसलंय. तर ह्या मागचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतंय? तर मला वाटेल, की मी सांगेन, की संवादच कमी झालाय. म्हणजे आपल्याला एक्सप्रेस व्यक्त करायचंय. हे कसं करायचं हेच आपल्याला कळत नाही. इमोशन्स तर पुढची गोष्ट झाली. पण मला नॉर्मलच व्यक्त करता येत नाही. मी काय सांगू? मला कसं सांगायचंय? आणि सगळे शॉर्टकट्सनीच बोलतात. म्हणजे आता ते वाक्य पण बोलायला कंटाळा करतात. 2 शब्द बोलतात किंवा स्लँग बोलतात का तुम्हाला खरंय. त्यांची भाषा कळली पाहिजे आणि मग ते तसंच बोलल्यावर आपल्याला कळणार काय? मग एक्सप्रेशनच गेलंय, तर सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला कठीण परिस्थिती दिसतेच आहे आणि इमोशनल एक्सप्रेशनसाठी आपल्याला काय होतंय, ती जाणीव पहिले पाहिजे आणि मला मग ते व्यक्त करता आलं पाहिजे आणि समोरच्याला सांगितलं पाहिजे, की मी दुखावली आहे त्यांच्या वागण्याने, तर ती कशामुळे दुखावली आहे? आपण नुसतं आरडाओरडा करतो. त्यामध्ये आपलं एक्सप्रेशन खूप छान आहे. राग करणं, दर्शवणं, क्रिटिसाइज करणं, निगेटिव्ह ह्याच्यामध्ये आपण खूप करतो. पण पॉझिटिव्ह तुम्ही बघा, की हं. घरात सुद्धा आपण कुठल्याही व्यक्तीला किती पॉझिटिव्ह अफर्मेशन देतो का? किती पॉझिटिव्हली एक्सप्रेस करतो. तर हे सगळीकडेच कमतरता आहे आणि म्हणून मला वाटतं, की पुढच्या पिढीला म्हणा, आपल्याला समजणंच कठीण जाईल, की ह्यांना काय हवंय का ह्यांना काय सांगायचंय? आणि मला निश्चित वाटतं, की ह्या सगळ्यामध्ये तुमचा अभ्यास आणि तुमची संशोधक वृत्ती आहे ना, ही फार महत्त्वाची आहे. त्यातून तुमचं ॲप ज्या पद्धतीने तुम्ही कल्टिव्हेट केलंय, डेव्हलप केलंय, तर ते फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच्या आपण जे बोललो, त्या प्रश्नांवरची बऱ्या अर्थानं उत्तरं शोधण्यासाठी आणि स्वतःला शोधण्यासाठीचा खूप मार्ग असू शकेल. तुम्ही जे रिसर्च करता, ह्या सगळ्यात, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला नेमकं हातात काय गवसतं? अधिक उत्तरं का त्यातून मिळालेले प्रश्न? दोन्ही. म्हणजे आपण एकदम ओरिजिनल रिसर्च म्हणजे अगदी नवीन पाथ ब्रेकिंग असं काही नाहीये. जे ऑलरेडी झालेला रिसर्च आहे म्हणजे आपल्या देशात नव्हे तर वेस्टमध्ये जगभरात. झालं असेल, कुठेही झालं असेल आणि आपण ते आपल्या देशात सुद्धा तशाच प्रकारे प्रमाण आहे का? का अशाच पद्धतीत म्हणजे पेशंट्स येतात का? किंवा उपचार पद्धतीचा रिसर्च असेल, की तिकडच्या रुग्णांना फायदा झाला, आपल्या रुग्णांना होईल का? कारण आपलं बॉडी टाइप वगैरे सगळ्यांची वेगळी असल्यामुळे, फिजिओलॉजी वेगळी असल्यामुळे गोळ्यांचा असरही वेगळा होतो. ॲब्सोल्युटली. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला निश्चित कधी उत्तरं सापडतात, कधी काही प्रॉब्लेम सापडतात आणि रिसर्च असं असायला पाहिजे, की आपल्याला नुसतं पॉझिटिव्ह मिळालं
ते नाही दाखवायला पाहिजे. रिसर्चमध्ये जर आम्हाला काहीच मिळालं नाही, काही निगेटिव्ह गोष्टी निघाल्या, तर ते सुद्धा पब्लिश करायला पाहिजे. काय होतं की जर्नल्स, आमचे सायंटिफिक जर्नल्स जे असतात ना, त्यांना नेहमी पॉझिटिव्ह आलेलं जास्त प्रचलित करायला आवडतं. निगेटिव्ह जे असतात ते आर्टिकल्स रिजेक्ट होऊन जातात. तर आयडियली जगभरात तीच स्थिती आहे. पण सायंटिफिक रिसर्चला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि दोन्ही गोष्टी सामोरी आल्या पाहिजे. म्हणजे त्याला एक, बिकॉज गुड अँड बॅड अँड प्रोज अँड कॉन्स आर देअर फॉर एव्हरीथिंग इन लाईफ. निश्चित एवढ्या सगळ्या भूमिका वेगवेगळ्या स्तरावर करत असताना स्वतःसाठी वेळ नेमका कसा काढता आणि काय ते कशा पद्धतीने हे सगळं जमवलं जातं? स्वतःसाठी वेळ द्यावाच लागतो. बराच काळ आयुष्याचा मुलांमध्ये गेला, घरात गेला आणि जसा वेळ मिळेल तसं समाजासाठी काय करू असं नेहमी पहिल्यापासून वाटायचं. म्हणून लिहायचे, म्हणून मग आता ॲप काढलं, पुस्तकं लिहिली. अ, पण मला आपलं घरचं वातावरण जर व्यवस्थित असेल आणि सगळ्यांशी आपण संवाद साधू शकू आणि विचारपूस करून देर इज गिव्ह अँड टेक आणि कुठेतरी सपोर्ट असेल, तर माय हजबंड इज ऑलवेज सपोर्टिव्ह. तर अशी अशी व्यक्तिमत्व असली की ते जरा सहज होतं. त्यात झाडांची आवड आहे म्हणून गार्डनिंग म्हणा का नुसतं फुलांकडे बघत बसणे इज अ वे टू डी स्ट्रेस. म्युझिक मला आवडायचं, वाद्य शिकायचा खूप प्रयत्न केला, अर्धवट शिकले, सोडून दिली. गाणं गायचा प्रयत्न केला, ते पण शिकले काही काळ. डान्स शिकत होती. तर मी सांगेन की ह्या सगळ्या गोष्टी छंद म्हणा किंवा आपल्याला आवड आहे म्हणून करा, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रेस करतात. आणि फिरणं, इफ यू लाईक टू ट्रॅव्हल, प्लीज डू दॅट. असं आहे. निश्चित तुम्ही इतक्या आपलेपणाने आणि मोकळेपणाने बोललात त्याबद्दल खरंच धन्यवाद. पण पुढचा राऊंड हा आपण एक रॅपिड फायर करू. सकाळी उठल्यावर मनात येणारी पहिली भावना? अरे आजचा दिवस पार पाडायचे. ओव्हर थिंकिंग, मित्र की शत्रू? मित्र. पालकांना एकच वाक्य सांगायचं असेल तर ते सेंटेन्स कोणतं आहे? मुलाला वेळ द्या. मोबाईल डिटॉक्स गरजेचा की ओव्हर रेटेड? नाही, गरजेचा. रडणं ही थेरपी आहे का? थेरपी नाही, पण रोज रडायलाच पाहिजे. व्यक्त करणे. तुम्हाला स्वतःला काम शांत ठेवणारी अशी एखादी गोष्ट? म्युझिक. मनासाठी एखादी रोजची सवय ती कोणती असेल? मी एक काहीतरी पॉझिटिव्ह थॉट लिहिते. मोबाईलमध्येच लिहिते. तुम्हाला आवडलेला एक शब्द जो मनाशी निगडीत आहे? बापरे. हसा. सल्ला देणं अवघड आहे की ऐकून घेणं अवघड आहे? ऐकून घेणं अवघड आहे. तुम्हाला अजूनही शिकायचंय असं वाटणारा एखादा विषय? बरंच काय शिकायचंय. आजच्या समाजासाठी एक जर मूलमंत्र द्यायचा झाला तर तो कोणता असेल? आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. तुम्ही इतक्या आपलेपणाने बोललात नीनाताई, मनपूर्वक धन्यवाद. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि लेट्सअपशी हा संवाद साधताना म्हणजे तुमचा वेगवेगळा जो प्रवास आहे तो इतक्या सहजतेने सांगितलं, तो फार फार आनंद वाटला. कारण ब्रेकचं वाक्य आहे, अंधारून आल्यावर नेमकं काय असतं तर अंधाराची गाणी असतात. तर मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला मानसिकता, मानसिकतेचे प्रश्न, मनोरुग्णता ह्या सगळ्याकडे बघण्याचा एक निकोप दृष्टिकोन आजच्या या पॉडकास्ट मधून मिळाला असेल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.